नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजीचा आपण करंट अफेअर्स इथं बघणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी विजयश्री बॅच सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये भूगोल, इतिहास, पॉलिटीचे लाईव्ह लेक्चर सुरू झालेले. हे असे लेक्चर आहे की मी पॉलिटीचे लेक्चर सुरू केलेले. आपल्याला जर 15 प्रश्न विचारले जातील तर 15 पैकी 15 मार्क मिळवून देणारं ते सेशन मी सुरू केलेलं आहे. मारुती सरांनी, हर्षाली मॅडमनी देखील जिओग्राफी आणि इतिहासाचे तसेच सेशन सुरू केलेले. त्याचबरोबर आम्ही प्रॅक्टिस सेशन सुद्धा इथं सुरू केलेले आणि लवकरच प्रॅक्टिस टेस्ट सुरू होणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी टेस्ट सिरीज तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. कंबाईन घटक पूर्व परीक्षेसाठी सुद्धा लक्ष बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये टेस्ट सिरीज, PYQ सेशन, लाईव्ह लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे. बॅचची फी 999 आहे. विजयश्री बॅचची फीचा कालावधी जास्त आहे म्हणून 1999 फी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बॅच आहे कंबाईनची फाउंडेशन बॅच, ज्या बॅचमध्ये तुमची घटक पूर्व परीक्षा, त्याचबरोबर गट ब ची मुख्य परीक्षा, त्याचबरोबर घटकची मुख्य परीक्षा, त्याचबरोबर गट ब आणि घटकच्या पूर्व परीक्षा ज्या भविष्यात होणार आहे त्या तुमच्या कव्हर होणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर गट ब मुख्य परीक्षेसाठी आपण यशस्वी बॅच सेपरेट लॉन्च केलेली आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची सुद्धा फाउंडेशन बॅच आहे, जिची फी आपण 10,000 5,000 रुपये केलेली आहे. 19 फेब्रुवारी पर्यंत ती फी असणार आहे. त्याचबरोबर आपला नोट्स पॅक आहे, तुम्ही तो परचेस करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला 8 नोट्स जे आहे ते PDF स्वरूपात मिळतील. नंतर तुम्ही त्याचे झेरॉक्स काढू शकता. हे रिव्हिजन स्वरूपात नोट्स आहे आणि जर कोणतीही बॅच घेतली असेल तर या बॅचेसमध्ये या नोट्स इन्क्लूड असणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरमध्ये बघा मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲपमध्ये बघायला मिळेल. आपल्या नावाने वेगवेगळे ॲप सुरू झालेले ते थोडं लक्ष द्या तुम्ही. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथं प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे आणि इन्स्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळणार आहे. तर सुरुवात करूया 14 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सच्या सेशनला. चमन अरोरा यांना 2024 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या भाषेसाठी मिळालेला आहे? तर चमन अरोरा यांना 2024 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे मित्रांनो, तो डोगरी भाषेसाठी मिळालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं पुस्तक आहे इकहोर अश्वत्थामा. ठीक आहे, इकहोर अश्वत्थामा हे चमन अरोरा यांचं डोगरी भाषेतील पुस्तक आहे. या साहित्य कृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 2024 ने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये त्यांना एक ताम्रपट आणि 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस जे आहे ते मिळालेलं आहे. कोणत्या देशाने मिचिबिकी 6 उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित केलेला आहे? तर नावावरून तुम्हाला समजलं असेल. हा उपग्रह जर आपण बघितलं तर चायनीज नाव वाटतं किंवा जपानीज किंवा आपण कोरियन नाव वाटतं. तर जपानने हा उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित केलेला आहे. तर आपण जर बघितलं जसं GPS प्रणाली आहे, ठीक आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जे आहे, भारताचं GPS प्रमाणे भारताची एक नाविक प्रणाली आहे, नाविक. ठीक आहे, तसंच जपानची जी GPS सारखी प्रणाली आहे, तर त्यासाठी त्यांनी हा उपग्रह जो आहे तर तो प्रक्षेपित केलेला आहे. ठीक आहे, तर जपानीज आवृत्ती आहे GPSची, तर त्यासाठी जपानची स्पेस एजन्सी JAXA म्हटलं जातं. ठीक आहे, त्यांनी अलीकडं लाकडी उपग्रह जो आहे मित्रांनो तो प्रक्षेपित केला होता JAXAने. लक्षात ठेवा, JAXA सध्या चर्चेमध्ये. तर जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी असा त्याचा फुल फॉर्म आहे. आपण जर बघितलं तर या मिचिबिकी 6 हा उपग्रह जो आहे तर तो H3 रॉकेट जे आहे त्यांचं त्याने प्रक्षेपित केलेला आहे. जपान आशिया खंडातील एक प्रगत देश आहे. टोकियो राजधानी आहे. येन त्यांचं चलन आहे. शिगेरू इशिबा आपण जर बघितलं तिथले पंतप्रधान आहे. आता स्पेसशी संबंधित काही चालू घडामोडी बघूया. इस्रोने स्पेस डॉकिंग मिशन जे आहे तर ते कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित केलं होतं? तर PSLV C60. अत्यंत थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी DRDOने कोणता गणवेश आणला? तर हिमकवच. 2025 मध्ये अंतराळात मानवरहित डॉकिंग साध्य करणारा 4था देश कोणता बनला? तर भारत. अंतराळातील वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स प्रयोग कोणी केला? तर इस्रोने. लेक्सी मिशनची सुरुवात कोणी केली? तर नासाने. 29 जानेवारी 2025 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 100वे प्रक्षेपण कोणी केलं? तर इस्रोने. इस्रोने आपली 100वी मोहीम कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केली? तर GSLV F-15 ने. शुभांशु शुक्ला ने ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर एक्झिम 4च्या मिशनवर जाणारे ते पहिले भारतीय बनलेले आहे.
कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त काळ, महिला अंतराळवीराने सर्वात जास्त काळ स्पेसमध्ये चालण्याचा विक्रम केलेला आहे, स्पेस वॉक केलेला आहे? तर सुनीता विल्यम्स यांनी 62 तास 6 मिनिटाचा स्पेस वॉक केलेला आहे. यानंतर तिसरा प्रश्न, वर्ल्ड पिकल बॉल लीग जी आहे तर ती कोणी जिंकलेली आहे? तर पिकल बॉल म्हणून एक खेळ आहे, ठीक आहे. हा आपण जर बघितलं तर जो काही टेबल टेनिस जो आहे, ठीक आहे, टेबल टेनिस जो आहे आणि नॉर्मल टेनिस जो आहे तर त्याचं एक कॉम्बिनेशन असणारा हा खेळ आहे पिकल बॉल, ठीक आहे. ज्यामध्ये आपण जर बघितलं तर टेबल टेनिस सारखा इथं छोटा बॉल असतो, पण त्या बॉलला छिद्र असतात, ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर टेनिस सारखी मध्ये जाळी असते, ठीक आहे. तर त्या दोघांचं कॉम्बिनेशन असणारा खेळ आहे, ज्यामध्ये जी काही बॅट असते तर ती टेबल टेनिस सारखी असते. टेनिस आणि टेबल टेनिस एक कॉम्बिनेशन असणारी बॅट असते. तर हा जो खेळ आहे याची पहिली आवृत्ती जी आहे, वर्ल्ड पिकल बॉल लीग जी आहे ती भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि याच्यामध्ये बेंगळुरू जवानच्या टीमने इथं विजय मिळवलेला आहे. कुणाला हरवलं? त्यांनी पुणे युनायटेडला त्यांनी हरवलेलं आहे. तर लक्षात ठेवा, ही स्पर्धा 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी मध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. आता बघा क्रीडाविषयक चालू घडामोडी बघूया. 33वी संतोष ट्रॉफी कोणी जिंकली? तर पश्चिम बंगालने. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 मनू भाकर, डी गुकेश आणि हरमनप्रीत सिंग त्याचबरोबर प्रवीण कुमार या चौघांना मिळालेला आहे. 41वी स्पॅनिश सुपर कप कोण जिंकला? FC बार्सिलोनाने. एफसीचा अर्थ काय? तो फुटबॉल क्लब. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली स्मृती मानधना. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार असणार आहे आणि लखनौ सुपर जायंट्सचा नवीन कर्णधार असणारे रिषभ पंत. 32वी विजय हजारे ट्रॉफी कर्नाटकने जिंकलेली आहे. खो खो विश्वचषक 2025 पुरुष आणि महिला दोन्ही पण भारताने जिंकलेला आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकलेली आहे. मॅडिसन किजने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी आहे तर तिचं महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. आणि पहिली महिला हॉकी इंडिया लीग ओडिशा वॉरियर्सने जिंकलेली आहे. तर ओडिशा वॉरियरने पहिली महिला हॉकी इंडिया लीग जिंकली आणि ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये महिलांचं एकेरीचं विजेतेपद जे 2025चं ते मॅडिसन किजने जिंकलेलं आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या खेळाडूने पहिले ॲलन बॉर्डर पदक जिंकलेलं आहे? तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करणारा आणि आपल्या भारताला जास्त त्रास देणारा ट्रेव्हिस हेड जो आहे तर त्यानेही ॲलन बॉर्डर पदक जे आहे 2025 साठीचं ते जिंकलेलं आहे. लक्षात ठेवायचे. यानंतर जर बघितलं तर इतर विजेत्यामध्ये जर बघितलं तर वर्षातील सर्वोत्तम एक दिवसीय खेळाडू ट्रेव्हिस हेड ठरला. शेन वॉर्नर टेस्ट प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार जॉस हेझलवूडला मिळाला. पुरुष T20 प्लेअर ऑफ द इयर ॲडम झांपा ठरला. ठीक आहे, मग बाकीचे पुरस्कार जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. भारतातील मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, भारतातील पहिले पांढरे वाघ व्हाईट टायगर प्रजनन केंद्र जे आहे तर ते केंद्र सरकारने कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये मंजूर केलेलं आहे? तर व्हाईट टायगर आपण जर बघितलं तर रिप्रोडक्शन फॅसिलिटी प्रजनन केंद्र जे आहे ते रिवा मध्य प्रदेश या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. आता रिवा मध्य प्रदेश या ठिकाणी पांढऱ्या वाघांचं प्रजनन केंद्राचं स्थापना केली जाणार आहे. आपण जर बघितलं तर ही बंगाल टायगरची एक दुर्मिळ प्रजाती आहे हे पांढरे वाघ. ठीक आहे, आपण जर बघितलं तर याचा उद्देश काय आहे तर जैवविविधतेचं संवर्धन करणं, वन्यजीव पर्यटन विकसित करणं, ठीक आहे, स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्माण करणं हा या पाठीमागचा उद्देश आहे. रिवा जिल्ह्यातील गोविंदगड भागामध्ये आपण जर बघितलं मध्य प्रदेशमध्ये पांढऱ्या वाघाचं प्रजनन केंद्र तयार केले जाणार आहे. मध्य प्रदेश बाबत जाणून घेऊया. राजधानी आहे भोपाळ. मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. मोहन यादव मुख्यमंत्री आहे. लोकसभेची 29 तर राज्यसभेच्या 11 जागा आहे. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान कोणते आहेत? डायनासोर जीवाश्म राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, कुनो राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर जर बघितलं तर माधव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, सातपुडा आणि वनविहार राष्ट्रीय उद्यान. बघा इथे एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला की पेंच राष्ट्रीय उद्यान आपल्या देशामध्ये पण आहे, आपल्या राज्यामध्ये पण आहे आणि मध्य प्रदेशमध्ये पण आहे. तर या पेंच राष्ट्रीय उद्यानमध्येच एक लेखक आले होते आणि त्यांनी जंगल बुक नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्यावर आधारित जंगल बुक नावाचा मूवी सुद्धा तुम्ही बघितला असेल. पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 आहे. बाकी गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहे. कोणत्या राज्याने व्हॉट्सअपद्वारे मनमित्र शासन सेवा प्रदान करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे? तर कोणतं राज्य व्हॉट्सअपद्वारे मनमित्र शासन सेवा प्रदान करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे?
तर बघा मित्रांनो, आंध्र प्रदेशने एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे मेटाच्या सहकार्याने. त्यांनी काय केलेले आहे तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे तर जवळपास 160 प्लस 161 सेवा ज्या आहे तर त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना देणं सुरू केलेलं आहे. या सगळ्या सरकारी सेवा आहेत. ठीक आहे, तर 161 सरकारी सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुणाच्या सहकार्याने तर ते लक्षात ठेवा, मेटाच्या सहकार्याने देणं हे आंध्र प्रदेशने सुरू केलेलं आहे. ठीक आहे, तर असं सुविधा देणारं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आंध्र प्रदेश पहिलेच राज्य बनलेलं आहे. व्हॉट्सअप क्रमांक हा इथं दिलेला आहे, याचा वापर करून 161 सेवांचा लाभ आंध्र प्रदेशमधील व्यक्ती घेऊ शकतात. केंद्र सरकार मार्च 2026 पर्यंत पीएम ई ड्राईव्ह साठी किती कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे? केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत पीएम ई ड्राईव्ह योजनेसाठी 10,900 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक व्हेकलशी संबंधित योजना आहे पीएम ई ड्राईव्ह योजना, आणि यासाठी केंद्र सरकारने 10,900 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आपण जर बघितलं तर फेम 2 योजनेअंतर्गत 16.14 लाख इलेक्ट्रिक वाहनांना इथं मदत देण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. पीएम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत आपण जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक व्हेकल खरेदीसाठी काही अनुदान दिली जाणार आहे. त्याचबरोबर चार्जिंगच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी इथं अनुदान प्रोत्साहन दिलं जाणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादन करणारा देश बनलेला आहे? तर फेब्रुवारी 2025 मध्ये भारत जगातील दुसरा सगळ्यात मोठा मोबाईल उत्पादक देश बनलेला आहे. चीन जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये जेवढं मोबाईलचं उत्पादन होतं त्यातले 99% मोबाईल जे ते भारतातच विकले जातात. ही एक महत्वाची बाब आहे. आपण जर बघितलं तर भारतामध्ये 2014 मध्ये फक्त 2 मोबाईल उत्पादन युनिट्स होते. आता ते 300 पेक्षा जास्त उत्पादन युनिट्स भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा सहाय्यासाठी केंद्र सरकारने कोणता ऍप सुरू केलेला आहे? तर भारतातील जे हज यात्रेसाठी जे काही यात्रेकरू जाणार आहे त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने हज सुविधा ऍप जे ते लॉन्च केलेलं आहे. आता बघा मित्रांनो, या ऍप प्रमाणेच बाकी कोणते ऍप आपल्या लक्षात ठेवायचे हे जर आम्ही इथं तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो. स्वरेल ऍप भारतीय रेल्वेने सुरू केलेला आहे. रणभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रणभूमी दर्शन ऍप सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतर स्नॅक ऍप जे आहे ते स्विगीने अलीकडे लॉन्च केलेलं आहे. जागो ग्राहक जागो आणि जागृती ऍप जे ते ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक दिनी म्हणजे 24 डिसेंबर रोजी सुरू केलेलं आहे. मनसुख मांडवी यांनी खेळातील डोपिंगच्या विरोधात लढा देण्यासाठी नो युअर मेडिसिन नावाचं KYM नावाचं ऍप लॉन्च केलेलं आहे. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजने NSE इंडिया बहुभाषिक ऍप जे ते लॉन्च केलेले आहे. त्यानंतर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने सारथी असायला पाहिजे ते, तर सारथी 2.0 हे ऍप जे ते विकसित केलेलं आहे. त्यानंतर प्रवाह पोर्टल रिटेल गुंतवणूकदारांसाठी इतर गोष्टी सुलभ करण्यासाठी RBI रिटेल नावाचा ऍप सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर प्रवाह पोर्टल कोणी सुरू केलं तर RBIने सुरू केलेले हे लक्षात ठेवा. डिजी लॉकरने अलीकडे सरकारी सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी उमंग ऍप सुरू केलेले आहे. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाने फ्लड वॉच इंडिया 2.0 हे ऍप बनवलेले आहे. 3 नवीन फौजदारी कायद्यांसाठी 4 ऍप डेव्हलप झालेले आहे, ज्यामध्ये ई सक्षम, न्याय सेतू, न्याय श्रुती आणि ई समन्स हे ऍप आपल्याला बघायला मिळतात. आणि कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लोकपत ऍप लॉन्च केलेले? तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लोकपत ऍप लॉन्च केलेलं आहे. भारताची मानव वाहतूक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली जी आपण म्हणू शकतो व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम. ठीक आहे, इथं तुम्ही VSHORADS व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम जे आहे तर ते कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? तर भारतामध्ये विकसित करण्यात आलेलं व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम DRDOने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने डेव्हलप केलेलं आहे, ज्याचं अलीकडे टेस्टिंग करण्यात आलं. हे कंटिन्यू चर्चेमध्ये राहतं मित्रांनो, लक्षात ठेवा. चांदीपूर ओडिसा इथून याची टेस्ट करण्यात आली. 6 किलोमीटर पर्यंत हे काय करू शकतं, मारा करू शकतं. एक व्यक्ती हे मिसाईलचा वापर करून स्वतः काय करू शकतो, मारा करू शकतो. ठीक आहे. DRDOची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय. समीर कामत अध्यक्ष आहे. स्ट्रेंथ ओरिजिन इन सायन्स यांचं ब्रीद वाक्य आहे. यानंतर पुढे जाऊया.
भारताच्या कोणत्या शेजारील देशाने 65 वर्षातील सर्वात कमी महागाई नोंदवलेली आहे? तर बघा मित्रांनो, श्रीलंकेमध्ये आतापर्यंतची 65 वर्षातील म्हणजे लास्ट आपण जर बघितलं तर 1961 मध्ये जेवढी महागाई होती तेवढी महागाई आता श्रीलंकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे वस्तू एकदमच स्वस्त झालेल्या आहे श्रीलंकेमध्ये. ठीक आहे, तर श्रीलंकेने 65 वर्षातील आतापर्यंतची सर्वात कमी महागाई नोंदवलेली आपल्याला बघायला मिळते. यालाच काय म्हटलं जातं? याला चलनवाढ नाही म्हटलं जात, याला चलन घट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? चलन घट. डिफ्लेशन म्हटलं जातं. चलनवाढ महागाई होणे याला इन्फ्लेशन म्हटलं जातं. त्याच्या विरोधात कन्सेप्ट ही डिफ्लेशन. डिफ्लेशन मध्ये किमती ज्या आहेत ते सतत कमी होतात. अलीकडे जानेवारी महिन्यामध्ये श्रीलंकेमध्ये किमती 4% अजून कमी झालेल्या आहे. म्हणून आतापर्यंतची 65 वर्षामध्ये सगळ्यात कमी महागाई आपल्याला श्रीलंकेमध्ये बघायला मिळत आहे. ठीक आहे, डिफ्लेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या देशाची माजी जागतिक नंबर 1 खेळाडू आणि 2 वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन सिमोना हालेप हिने टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली? तर सिमोना हालेप जी आहे मित्रांनो ती रोमानियाची खेळाडू आहे. लक्षात ठेवा, एका वेळी टेनिसमध्ये जागतिक लेवलवर नंबर 1 ला होती. 2 वेळा तिने टेनिस ग्रँड स्लॅम किताब जो आहे तो जिंकलेला होता. तिने जर बघितलं तर 2 वेळा ग्रँड स्लॅम कोणकोणता जिंकला? तर विम्बल्डन 2019 स्पर्धा आणि फ्रेंच ओपन 2018 स्पर्धा तिने आपल्या नावावर केली होती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. 33व्या वर्षी तिने आपली निवृत्ती जी आहे ती जाहीर केलेली. आता 2 टेस्ट क्वेश्चन. भारतात पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र कुठं स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे? आणि कोणतं राज्य व्हॉट्सअपद्वारे मनमित्र शासन सेवा प्रदान करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे? त्याचबरोबर या बॅचेस जॉईन करा. तुमच्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी बॅचेस जॉईन केलेले आहे. मी कमेंट बॉक्समध्ये नावं बघतो, तर तुम्ही जर केली नसेल तर करा. 100% तुम्हाला 65+ प्रश्नांची गॅरंटी अभ्यास मित्र देतो. कोणताच क्लास ही गॅरंटी देत नाही. तुम्ही आपले जाऊन 65+ प्रश्न कंबाईन मध्ये पण बघू शकता विथ प्रूफ, राज्यसेवेमध्ये पण बघू शकता विथ प्रूफ. ठीक आहे, तर बघा आता वेळ गेलेली नाही. फाउंडेशन बॅच पण आहे, यशस्वी बॅच पण आहे मुख्य परीक्षेसाठी. ऑलरेडी लेक्चर सुरू आहे, डेमो लेक्चर वगैरे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सगळ्यांचे, सगळ्या टीचरचे. त्याचबरोबर अभ्यास मित्राचे नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर बघा ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्राच्या ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. फाउंडेशन बॅचची राज्यसेवेची फी पण कमी झालेली आहे, ज्यामध्ये प्री आणि मेन्स तुम्हाला बाहेर 40-50,000 35,000 ही फी भरावी लागेल. तीच फी आपण एकदम कमी प्राइसमध्ये तुम्हाला अफोर्डेबल एज्युकेशन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, दररोज लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला इथे मिळतील आणि इंस्टा पेजवर अभ्यासविषयक रील्स बघायला मिळतील. तर त्यासाठी जॉईन करून ठेवा. थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.